Good afternoon, student. Today we have learned a new chapter, that is molecular basis of inheritance. It is an important topic and related with our inheritance. Okay, you know very well that inheritance means anuvanshikta. Okay, let's see. Uh, can you recall what is nucleic acid? Anybody know about nucleic acid? Okay, so nucleic acid is a chain of nucleotide which store genetic information. Okay, nucleic acid काय आहे? चेन ऑफ न्यूक्लियोटाइड, वेगवेगळे जे न्यूक्लियोटाइड्स असणार आहे तर त्या वेगवेगळ्या न्यूक्लियोटाइडची एक चेन आहे आणि या चेनमध्ये काय स्टोअर केलेलं असणार आहे? जेनेटिक मटेरियल. ओके, मग हा जेनेटिक मटेरियल काय काय असतो तर बघा, पहिला या ठिकाणी घटक जो असणार आहे तर तो असणार आहे शुगर ग्रुप. दुसरा घटक असणार आहे याच्यामध्ये फॉस्फेट ग्रुप आणि तिसरा घटक असणारे नायट्रोजिनस बेस. ओके, मग या नायट्रोजिनस बेसेसमध्ये ॲडेनाईन असेल, गोनाईन असेल, सायटोसाईन असेल, युरॅसिल असेल, थायमाइन असेल. आलं लक्षात? तर असे 5 नायट्रोजिनस बेस असणारे कोणकोणते सांगितले मी तुम्हाला? ॲडेनाईन, गोनाईन, सायटोसाईन, युरॅसिल आणि थायमाइन. ओके, नेक्स्ट पॉईंट जो आहे तर नेक्स्ट पॉईंट दिलेला आहे तुम्हाला टाईप्स ऑफ न्यूक्लिक ॲसिड. ओके, तर न्यूक्लिक ॲसिडचे तर न्यूक्लिक ॲसिडचे जनरली 2 प्रकार असतात. एक आहे DNA आणि दुसरा आहे RNA. ओके, दोघे जेनेटिक मटेरियलचेच प्रकार आहेत हे. DNA म्हणजे डिऑक्सिरायबोन्यूक्लिक ॲसिड आणि RNA म्हणजे रायबोन्यूक्लिक ॲसिड. आता नेक्स्ट क्वेश्चन काय विचारलं तुम्हाला? व्हॉट इज द फंक्शन ऑफ न्यूक्लिक ॲसिड? ओके, न्यूक्लिक ॲसिड जे तर या न्यूक्लिक ॲसिडचे कोणते कार्य आहे, कोणकोणते फंक्शन आहे, तर याच्या बाबतीत आपण जाणून घेऊया की न्यूक्लिक ॲसिड कोणकोणत्या प्रकारे वर्क करत असते किंवा त्याचे कोणकोणते फंक्शन्स आहे. ओके, तर बघा, न्यूक्लिक ॲसिड आर रिस्पॉन्सिबल फॉर ट्रान्समिशन ऑफ इनहेरिटन्स कॅरेक्टर फ्रॉम पॅरेंट टू ऑफस्प्रिंग. न्यूक्लिक ॲसिड जे तर न्यूक्लिक ॲसिड कशासाठी कारणीभूत असते? जे अनुवांशिक गुणधर्म आहे तर ते अनुवांशिक गुणधर्म पालकांकडनं त्याचे येणारे जे पाल्य आहे तर त्याच्यामध्ये ट्रान्समिट करण्याचे जे काम आहे तर ते कोणाचं आहे? न्यूक्लिक ॲसिडचं. किंवा जे अनुवांशिक गुणधर्म आहे तर त्यांना एका जनरेशनकडनं दुसऱ्या जनरेशनपर्यंत ट्रान्समिट करण्यासाठी रिस्पॉन्सिबल असलेला घटक जो आहे तर तो आहे न्यूक्लिक ॲसिड. दे आर रिस्पॉन्सिबल फॉर प्रोटीन सिंथेसिस. बघा, न्यूक्लिक ॲसिड जे तर न्यूक्लिक ॲसिड प्रथिनांच्या निर्मितीमध्ये सुद्धा महत्त्वाचा रोल प्ले करत असते. प्रोटीनची निर्मिती झाली म्हणजे DNA RNAची निर्मिती होत असते. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट फंक्शन, DNA फिंगरप्रिंटिंग यूज इन फॉरेन्सिक लॅब टू डिटरमाइन पॅटर्निटी. न्यूक्लिक ॲसिड जे तर न्यूक्लिक ॲसिडचा बेसवर ज्या फॉरेन्सिक लॅब असतात तर या फॉरेन्सिक लॅबमध्ये पॅटर्निटी डिटेक्टिंग केली जात असते. म्हणजे ओरिजिनल पॅरेंट जे तर ते ओळखले जात असतात जे ऑफस्प्रिंग आहे त्याचा DNA वरनं. पुन्हा अजून फंक्शन सांगितले तर मला बघा, इट ऑल्सो यूज फॉर आयडेंटिफिकेशन ऑफ क्रिमिनल्स. आता न्यूक्लिक ॲसिड जे तर न्यूक्लिक ॲसिड क्रिमिनलचं आयडेंटिफिकेशन कशा प्रकारे करणार? तर साधं एक या ठिकाणी समजा एका ठिकाणी मर्डर झाला आहे किंवा समजा एका ठिकाणी चोरी झाली तर अशा वेळेस काय होत असतो की जो क्रिमिनल आहे तर त्या क्रिमिनल काहीतरी त्या ठिकाणी पुरावे सोडून जात असतो. जसं फॉर एक्झाम्पल एखादा क्रिमिनल जो आहे तर त्या क्रिमिनलचा हेअर पडला असेल समजा जिथं क्राईम केला असेल तिथं, तर अशा वेळेस त्या हेअरमधनं सुद्धा या ठिकाणी DNA सॅम्पल घेतले जात असतात किंवा सलायवा वगैरे असेल त्याच्यामधनं DNA सॅम्पल घेतले जात असतात किंवा काही वेळेस सिमेन सॅम्पल असेल त्याच्यामधनं सुद्धा DNA सॅम्पल घेतले जात असतात आणि त्या DNA सॅम्पलच्या मदतीने जो व्यक्ती तर तो आयडेंटिफाय केला जात असतो, जो क्रिमिनल आहे तो आयडेंटिफाय केला जात असतो. पुन्हा बघा, इट हॅज ऑल्सो यूज टू स्टडी रिगार्डिंग बायोलॉजिकल इव्होल्युशन अँड जेनेटिक्स. बघा, न्यूक्लिक ॲसिड जो आहे तर न्यूक्लिक ॲसिडचा वापर जी इव्होल्युशनरी स्टडी किंवा इव्होल्युशनरी रिलेशनशिप आहे, समजा उत्क्रांती जी तर त्या उत्क्रांतीचा अभ्यास करत असताना किंवा अनुवंशिकतेचा अभ्यास करत असताना या न्यूक्लिक ॲसिडचा वापर केला जात असतो. कारण न्यूक्लिक ॲसिडमध्ये DNA RNA हे एक जेनेटिक मटेरियल आहे आणि त्या DNAचा एजवरनं आपण त्याचं जो कालावधी तर तो त्या ठिकाणी आयडेंटिफाय करू शकतो की हा DNA किती जुना आहे, किती वर्षाचा आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे तुम्हाला, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन DNA प्रोकॅरियोटिक्स अँड युकॅरियोट्स. ओके,
ज्या दोन प्रकारच्या सेल असतात, प्रोकॅरियोट्स आणि युकॅरियोट्स, यांच्यामध्ये जो DNA, तर त्या DNA मध्ये काय बदल असतो याच्या बाबतीत आपल्याला शिकायचं आहे. तर DNA दोन प्रकारचे या ठिकाणी दिले, प्रोकॅरियोटिक सेलचे पण आणि युकॅरियोटिक सेलचे पण. ओके, डिफरन्सच्या स्वरूपात आपण या ठिकाणी पाहणार आहे. बघा, प्रोकॅरियोटिकचा DNA जो आहे तर तो इट इज प्रेझेंट इन सायटोप्लाझम. प्रोकॅरियोटिक सेलचा DNA कशात प्रेझेंट असतो? सायटोप्लाझममध्ये प्रेझेंट असतो. व्यवस्थित लक्षात ठेवायचं. आणि युकॅरियोटिक सेल जी आहे तर ते युकॅरियोटिक सेलचा DNA कशात प्रेझेंट असणार आहे? न्यूक्लियसमध्ये. दोघांमधला मेन डिफरन्स तुम्हाला सांगितलं की प्रोकॅरियोटिक सेलमध्ये DNA सायटोप्लाझममध्ये असतो आणि युकॅरियोटिक सेलमध्ये DNA न्यूक्लियसमध्ये असतो. त्याच्यानंतर बघा, इट इज नॉट असोसिएटेड विथ हिस्टोन. म्हणजे प्रोकॅरियोटिक सेलमध्ये असलेला जो DNA तर या DNA सोबत कोणत्याही प्रकारचं हिस्टोन प्रोटीन नसते. ओके, पण या ठिकाणी युकॅरियोटिक सेलच्या बाबतीत जर म्हणलं तर युकॅरियोटिक सेलमध्ये हिस्टोन प्रोटीन जे तर ते प्रेझेंट असते. त्याच्यानंतर पुन्हा नेक्स्ट डिफरन्स बघा, नेक्स्ट डिफरन्स जो आहे तर नेक्स्ट डिफरन्स या ठिकाणी तुम्हाला सांगितलं आहे, DNA इन प्रोकॅरियोटिक्स आर सर्क्युलर. प्रोकॅरियोटिक सेलमध्ये DNA कसा असणार आहे? सर्क्युलर म्हणजे गोलाकार असणार आहे. आणि युकॅरियोटिक सेलमध्ये DNA हा लिनियर असणार आहे. ओके, म्हणजे एका सरळ रेषेत असणार आहे. प्रोकॅरियोटिक सेल बॅक्टेरियामध्ये असते आणि युकॅरियोटिक सेल हायर ऑर्गॅनिझममध्ये असते. ओके, बघा पुन्हा नेक्स्ट डिफरन्स, जीन डू नॉट कंटेन इंट्रॉन. आता इंट्रॉन आणि एक्झॉन काय लक्षात घ्या, इंट्रॉन अँड एक्झॉन आर अ न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स प्रेझेंट इन जीन. जीन इज अ युनिट ऑफ हेरिडिटी. ओके, युनिट ऑफ हेरिडिटीमध्ये इंट्रॉन आणि एक्झॉन काय न्यूक्लियोटाइडचे सिक्वेन्स आहे. तर या ठिकाणी तुम्हाला सांगितलं की प्रोकॅरियोटिकमध्ये इंट्रॉन नसतो, म्हणजे एक्झॉन एवढाच प्रेझेंट असतो आणि युकॅरियोटिकमध्ये इंट्रॉन आणि एक्झॉन दोघं प्रेझेंट असतात. त्याच्यानंतर लास्ट डिफरन्स काय सांगितलंय बघा, इन DNA ऑफ प्रोकॅरियोटिक जीन आर पॉलिकोस्ट्रोनिक. बघा, प्रोकॅरियोटिक सेलचा जो DNA तर त्या प्रोकॅरियोटिक सेलचा DNA हा कसा असतो? पॉलिकोस्ट्रोनिक. आता पॉलिकोस्ट्रोनिक म्हणजे काय बघा, वन प्रोमोटर डायरेक्ट सिंथेसिस ऑफ वन RNA. कोणता RNA? mRNA. दॅट कॅन बी ट्रान्सलेटेड इन टू वन ऑर मोर पॉलिपेप्टाईड. बघा, पॉलिकोस्ट्रोनिकमध्ये काय असते, एक प्रमोटर जो आहे तर एक प्रमोटर डायरेक्ट एक mRNAचं सिंथेसिस करत असतो आणि हा जो एक mRNA तर हा ज्यावेळेस ट्रान्सलेट होईल तर तो एक किंवा एकापेक्षा जास्त पॉलिपेप्टाईडमध्ये ट्रान्सलेटेड होणार आहे. हे पॉलिकोस्ट्रोनिकच्या बाबतीत आहे. आणि दुसरी जी सेल आहे ती या ठिकाणी आपण म्हणणार आहे DNA इन युकॅरियोटिक. तर DNA इन युकॅरियोटिकमध्ये जीन जे तर ते मोनोसिस्ट्रोनिक असतात. मोनोसिस्ट्रोनिक म्हणजे बघा, वन प्रोमोटर डायरेक्ट सिंथेसिस ऑफ वन mRNA दॅट युजली ट्रान्सलेट्स ओनली वन प्रोटीन. बघा, मोनोसिस्ट्रोनिकमध्ये काय होत असते, एक प्रमोटर जो आहे तर तो एक mRNAचं सिंथेसिस करत असतो आणि हे RNA ज्यावेळी ट्रान्सलेट होणार तर त्याच्यापासून फक्त एकाच प्रकारचं प्रोटीन तयार होणार. पॉलिसिस्ट्रोनिकमध्ये वन किंवा मोर त्या ठिकाणी पॉलिपेप्टाईड तयार होत असतात, पण मोनोसिस्ट्रोनिकमध्ये फक्त एकाच प्रकारचं जे आपण म्हणणारे प्रोटीन आहे तर ते सिंथेसाइज होणार आहे. ओके, पॉलिसिस्ट्रोनिक जीन जो आहे तर तो प्रोकॅरियोटिक सेलमध्ये असतो आणि मोनोसिस्ट्रोनिक जीन जो आहे तर तो युकॅरियोटिक सेलमध्ये असतो. ओके, लक्षात ठेवायचं. आता नेक्स्ट जी कन्सेप्ट आपल्याला पाहायची आहे ही कन्सेप्ट DNAचा डिस्कवरी बेस्ड आहे. ओके, म्हणजे DNA जो आहे तर DNAची डिस्कवरी कशा प्रकारे झाली, DNA कशा प्रकारे उत्क्रांतीस आला या बाबतीत आपण या ठिकाणी शिकणार आहे. तर बघा, डिस्कवरी ऑफ DNA. DNA हॅज इव्हॉल्व फ्रॉम डिस्कवरी ऑफ न्यूक्लिक ॲसिड टू डेव्हलपमेंट ऑफ डबल हेलिक्स मॉडेल. बघा, DNA हा जो शब्द आहे तर याची उत्क्रांती जेव्हापासनं न्यूक्लिक ॲसिड आणि डबल हेलिक्स मॉडेल शोधून काढलेले DNAचं तेव्हापासनं DNA हा शब्द जो आहे तर याची उत्क्रांती झालेली. बघा, इन 1969 फ्रेडरिक मिचर बिगन स्टडी ऑफ WBC विच आर मेजर कॉम्पोनंट ऑफ पस फ्रॉम इन्फेक्शन. बघा, 1869 मध्ये फ्रेडरिक मिचर नावाचा जो सायंटिस्ट आहे तर तो WBC वर स्टडी करत होता. त्याने WBC वर स्टडी करायला सुरुवात केली आणि या WBC म्हणजे काय, व्हाईट ब्लड सेल. या व्हाईट ब्लड सेलवर ज्यावेळी स्टडी करत होता तो, आता आपल्याला माहिती आहे की WBC इज अ सोल्जर सेल. लक्षात, म्हणजे सैनिकी पेशी आहेत. म्हणजे जिथं आपल्याला जखम झालेली असते त्या जखमेच्या जवळ या WBC कलेक्ट होत असतात
आणि बाहेरचा जो पॅथोजन आहे तर त्याला शरीरात आत येऊ देत नाही. बघा सिम्पली फॅड्रिक्सनं काय केलेलं आहे की जखम झाल्यानंतर आपण जखमेवर बँडेज लावतो, मग ती काही दिवसाने ती जखमची तर ती भरून निघत असते. पण या ठिकाणी बँडेज जे आहे तर ते तुम्हाला 1-2 दिवसात चेंज करावे लागत असतात. मग बँडेज लावल्यानंतर समजा जखम जर समजा जास्त झाली असेल तर अशा वेळेस पहिल्या दिवशी ज्यावेळेस आपण बँडेज किंवा दुसऱ्या दिवशी बँडेज चेंज करणार आहे तर त्याच्यासोबत जे खराब रक्त ज्याला आपण म्हणत असतो, पांढऱ्या कलरचं असते, पिवळट कलर किंवा मिल्की अपिअरन्स असते, हे बँडेज सोबत काय होत असते, बाहेर निघून येत असते. आलं लक्षात? मग ह्या ज्या बँडेज आहे ज्यांच्यासोबत काय आहे फर्स्टचं द्रावण आहे, तर हे काय केलं या बँडेज फॅड्रिक्सनं सॉल्ट सोल्युशन सोबत धुवून काढल्यात. आलं लक्षात? मग सॉल्ट सोल्युशन सोबत धुवून काढल्यानंतर पुन्हा त्यानं जे सॅम्पल आहे तर त्या सॅम्पलला वीक अल्कलाईन जे सोल्युशन आहे ते त्याच्यामध्ये ॲड केलं. समजा कशामध्ये ॲड केलं, पस सेलचं जे सॅम्पल होतं ज्याला सॉल्टनं धुतलेलं होतं, मग त्याच्यामध्ये पुन्हा काय ॲड केलं त्याने, वीक सोल्युशन. आलं लक्षात? वीक अल्कलाईन सोल्युशन ॲड केल्यानंतर त्याच्यामध्ये त्यानं असं ऑब्झर्व केलं की ज्या सेल आहे तर त्या ब्रेक होतात आणि ब्रेक झाल्यानंतर त्याच्यातनं जी न्यूक्लिया आहे तर ती बाहेर पडते. म्हणून त्याने काय सांगितले, वेन ही ॲडेड वीक अल्कलाईन सोल्युशन टू द सेल, the cells lysed and nucleic precipitated out the solution. ओके, या ठिकाणी काय सांगितले की ज्या वेळेस पस सेलमध्ये वीक अल्कलाईन सोल्युशन ॲड केलं जाते अशा वेळेस त्या सेल लायसेड होतात. लायसेड होणे म्हणजे ब्रेक होणे, आणि ब्रेक झाल्यानंतर त्यांच्यामध्ये असलेली जी न्यूक्लिया आहे तर ती काय होते, प्रेसिपिटेटेड होत असते. प्रेसिपिटेटेड म्हणजे बाहेर पडते त्या सोल्युशनमध्ये. आता या ठिकाणी न्यूक्लियस जो आहे म्हणजे न्यूक्लियाय जी आहे तर ती बाहेर पडली. ही आयसोलेटेड अ युनिक केमिकल सबस्टन्स टू विच कॉल्ड न्यूक्लिन. आणि हा जो पदार्थ त्याने डिस्कवर केला आहे किंवा वेगळा केला होता सेलमधला, पस सेलमधला, तर त्या पदार्थाला त्याने काय सांगितलं आता, न्यूक्लिन. ओके, बघा केमिकली न्यूक्लिन हॅज अ हाय फॉस्फरस कंटेंट. बघा केमिकली जर विचार केला तर न्यूक्लियन जे आहे किंवा न्यूक्लियस जो आहे तर त्याच्यामध्ये फॉस्फरस जे तर त्याचं प्रमाण जास्त असते. मोर ओव्हर इट शो ॲसिडिक प्रॉपर्टी. आणि हा जो न्यूक्लियस आहे तर याच्यामध्ये जास्त कोणती प्रॉपर्टी असते, ॲसिडिक. ॲसिडिक म्हणजे आम्लधर्मी. लक्षात, आम्लधर्मी किंवा आम्ल गुणधर्म आपल्याला या ठिकाणी फॉस्फरसमध्ये बघायला मिळत असतात. हेन्स इट वॉज नेम ॲज न्यूक्लिक ॲसिड. म्हणून त्या न्यूक्लिनला आता फॅड्रिकनं काय नाव दिलेले आहे, न्यूक्लिक ॲसिड. अशा प्रकारे न्यूक्लिक ॲसिडची किंवा DNA जो आहे तर त्याची डिस्कवरी करण्यात आली. नेक्स्ट बघा, इन 19th we know that mixture nuclein was a mixture of protein and nucleic acid. There are two kind of nucleic acid, that is deoxyribonucleic acid, that is DNA, and ribonucleic acid, that is RNA. बघा 1900 मध्ये आपल्याला माहीत झालं की मिक्सचरने जे न्यूक्लिन आयसोलेट केलं होतं, मिक्सचरने न्यूक्लिन कशापासून आयसोलेट केलं होतं, पसपासनं. लक्षात, मग हे जे न्यूक्लिन आहे तर या न्यूक्लिनचा मिक्सचरला किंवा या न्यूक्लिनच्या मिक्सचरमध्ये काय काय असतात, प्रोटीन आणि न्यूक्लिक ॲसिड. केव्हा माहीत झालं आपल्याला, हे 19व्या शतकामध्ये. लक्षात, आणि हे जे न्यूक्लिक ॲसिड आहे हे न्यूक्लिक ॲसिड दोन प्रकारचं असते, ज्याला DNA म्हणजे डिऑक्सिरायबोन्यूक्लिक ॲसिड म्हणतात आणि RNA म्हणजे रायबोन्यूक्लिक ॲसिड. ओके.